नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सनी जाधव हे नाव माहिती नाही असा कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. अगदी लहान वयामध्ये रुबाबच्या शेकडो शाखा त्यांनी निर्माण केल्या, अगदी कोटींची उलाढाल केली. मात्र आता त्यांची प्रगती ही कोणाला पाहावत नाही असंच झालं आहे. सनी जाधव यांच्यावरती अनेक बिनबुडाचे आरोप सध्या पाहायला मिळत आहेत आणि आरोप देखील अत्यंत धक्कादायक आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा हीच आहे की सनी जाधव हे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह कधी होतात आणि ते या आरोपांना काय उत्तर देतात. गेल्या 15 दिवसांपासून सनी जाधव यांची एकही पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला पाहायला मिळालेली नसेल. त्यामुळे त्यांच्यावरती अनेक जण टीका करत आहेत. तू पळून काय गेला अशा प्रकारे त्यांना प्रश्न देखील विचारले जात आहेत. त्यामुळे आता सनी जाधव यांच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सोशल मीडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कोणी त्यांच्या बाजूने व्यक्त होत आहे तर कोणी त्यांना चुकीचं बोलत आहे. मात्र यात खरं आणि खोटं काय हे ते समोर आल्यानंतर सिद्ध होईल. नशिबाने किती वाईट दिवस दाखवले तरी आपण थांबणार नाही, कारण की अंगात बळ आहे आणि पाठीवर आई वडिलांचा आशीर्वाद आहे. शब्द आहे आपला, जोपर्यंत दिवस बदलत नाही तोपर्यंत माघार नाही. सध्या तरी अशी कुठली बातमी नाही की सनी जाधव यांना अटक झाली किंवा ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत अशा कुठल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाही हे मात्र तितकंच खरं आहे. सनी जाधव यांच्यावरती आलेल्या संकट काळामध्ये त्यांची पत्नी त्यांना खंबीर साथ देताना पाहायला मिळत आहे. त्यांनी इंस्टाग्रामवरती एक रील शेअर केली आणि त्या रीलच्या माध्यमातून त्यांनी आपण सनी जाधव यांच्यासोबत असल्याचं सांगितलेलं आहे. मला तुझी राधा व्हायचं आहे, पण मला मात्र तुझ्या अंधारातही साथ न सोडणारी सावली व्हायची आहे. अशा प्रकारची रील त्यांनी इंस्टाग्रामवरती शेअर केली. ते आपण बघणारच आहोत. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ती नेमकी रील काय आहे एकदा ते बघूयात. मित्रांनो, तुम्हाला या कोणाला राधा तर कोणाला सीता बनायचे कोणाची, पण मला अंधारात पण साथ न सोडणारी सावली बनायचे त्याची प्रकरणावरती काय वाटतं? सनी जाधव हे खरंच चुकीचे आहेत की त्यांना फसवलं जात आहे? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक